पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जालन्यातील मोतीगव्हाण गावामध्ये मुसळधार पाऊस तर राजाकोंडी नदीला मोठा पूर आला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी साचलं। पुराचं पाणी घरात शिरल्यानं अनेक नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। बीडच्या शिरूर कासार शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बाजारपेठेत शिरलं पाणी, घरांचं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। बीड जिल्ह्यात रात्री पुन्हा पावसाची हजेरी, मोरगाव तालुक्यातील जाधव वस्तीमध्ये पावसाचं शिरलं पाणी, घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांचे हाल। जालन्याच्या अंबड तालुक्यातील सिरसगाव या परिसरामध्ये मुसळधार पाऊस, गावातील नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। जालना तालुक्यातील मानेगाव आणि आसपासच्या शिवारामध्ये जोरदार पावसाची लागली हजेरी, तर गावातील दुकानं आणि घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान। शाळेत पाणी गेलं काय? जालन्यातील नेन मंडळामध्ये आता ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांचं झालंय मोठं नुकसान। गिरीजा नदीला आला पूर, पावसामुळे शेतकरी चिंतेत। धाराशिवच्या भूमपरंडा तालुक्यात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत, छोटे मोठे तलाव फुटले। चिंचोली गावामध्ये पुराच्या पाण्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू, नदीपात्राच्या जवळील अनेक गावं जलमय। धाराशिवच्या परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस, चांदणी नदीने रौद्ररूप केलं धारण। सिरसगाव आणि गावातील शाळा, सरकारी दवाखाना, घराघरात पाणी, शेतीपिकांचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस, चांदणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, चांदणी नदीला पूर आला, त्यामुळे पूल गेला पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील वेळापूर परिसरात मुसळधार पाऊस, घुमेरा ओढ्यावरील पुलावर पाणी साचलं, सांगोला अकलूज रोड बंद। लातूरमधल्या अनेक भागातही अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची देशमुखांची मागणी। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे सीना नदीला पूर, जोरदार पावसामुळे रस्ते, ओढे, नाले यांना नदीचं स्वरूप। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी, सायनदेव, गारखेडा, सोमठाणा आणि सोनोशी, खापरखेडा परिसरात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या शेतीपिकांचं नुकसान, मराठवाडा ते विदर्भाचा संपर्क तुटला। भारत पाकिस्तान सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, अभिषेक शर्मानं पाकला धुतलं, तू बॉल टाकरे, पहिल्याच बॉलवर 6 मारल्यानं अभिषेक शर्मानं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं, तर शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रऊफसोबत खडाजंगी। भारत पाक सामन्यात पाकचा फलंदाज साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादची बंदुकीची ॲक्शन वादात। पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं, हेच पाकिस्तानी खेळाडू कृतीतून दाखवत होते। बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब, राऊतांची ट्विट करत टीका। अमित शहा, जय शहा यांनी देशाची माफी मागून राजीनामा द्यावा, हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांची मागणी, तर खेळा अजून या सापांबरोबर असं म्हणत आनंद दवेंचा केंद्र सरकारवर निशाणा। आजपासून देशात जीएसटी बचत महोत्सव, जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त, गरीब मध्यमवर्गीय तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी वर्गाला फायदा होणार। जीएसटीमधील नव्या सुधारणांवरून पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचा आज लोकार्पण, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नूतनीकृत वास्तूचा शुभारंभ होणार। राज ठाकरे, आशिष शेलार, सदा सरवणकर, सचिन तेंडुलकर एकत्र येणार, मिलिंद नार्वेकर यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती। शरद पवार यांची राष्ट्रवादी आज सांगलीमध्ये शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत, पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा। राष्ट्रवादीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा देखील भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये 24 सप्टेंबरला मेळावा, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निर्धार मेळावा, पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे मेळाव्याला करणार मार्गदर्शन। संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवली, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी धमकी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली। शहाद्यामध्ये उद्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार, तर बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी हा मोर्चा निघणार। बुलढाण्यामध्ये एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा गुरुवारी एल्गार मोर्चा, हैदराबाद गॅझेटियर याशिवाय सीपी बेरार ॲक्टनुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाज धडकणार। ठाण्यातील मेट्रो 4चे आज ट्रायल रन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत।
पंतप्रधान मोदी अरुणाचलच्या दौऱ्यावरती जलविद्युत प्रकल्पासह पायाभूत प्रकल्पांच्या कोनशिलांचं अनावरण करणार. पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज फेडण्यासाठी राज्य सरकारांचा सर्वाधिक खर्च गेल्या 10 वर्षात खर्च तब्बल 2.5 वाढून 15,63 कोटी रुपयांवर. राज्य सहकारी बँकेचा पती आणि पत्नीला बँकेत नोकरी करण्यास मज्जाव, गोपनीयता आणि गैरवर्तन टाळण्यासाठी हा निर्णय. विवाहानंतर 60 दिवसांमध्ये राजीनामा देणं बंधनकारक. जलसंपदा विभागाच्या जमिनींची सातबारा नोंद करा. याबाबतची माहिती घेण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश. कोल्हापूरमधील करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना. तोफेची सलामी देत अंबाबाईची महापूजा. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईमधील ताडदेवमध्ये नेताजी क्रीडा मंडळाकडून देवीची स्थापना. मोठ्या जल्लोषात देवीचं आगमन. माहूरगडाच्या रेणुका मातेच्या प्रतिकृती मूर्तीची स्थापना. अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची आजपासून झाली सुरुवात. पहाटेपासून दर्शनासाठी विदर्भातील भाविकांची मोठी गर्दी. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळला. मुंबादेवी मंदिरामध्ये आजपासून घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला सुरुवात. पहाटे 5:30 वाजता मंगल आरती करून मंदिर दर्शनासाठी खुलं. 21 विशेष पुजारींमार्फत संपूर्ण नवरात्र काळात चंदीपाठ होणार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात. मंचकी निद्रा संपवून देवी पहाटे सिंहासनावर विराजमान. दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना होणार. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीगडावरती भाविकांची मोठी गर्दी. भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी. मध्यरात्रीपासून लागल्या दर्शनासाठी रांगा. नांदेडच्या माहूरगडावरती रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला झाली सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची रांग तर मंदिर संस्थांकडून भाविकांसाठी उपाययोजना. ठाण्यात आज आनंद दिघेंनी सुरू केलेल्या दुर्गेश्वरीचा नवरात्र उत्सव आगमन सोहळा. शिंदेंच्या सेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित. मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात पहिल्याच दिवशी सकाळपासून भाविकांची गर्दी. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर परिसरात AI तंत्रज्ञानाचा वापर. नागपूरमधील कोराडी जगदंबा महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविकांची गर्दी. हजारोंच्या संख्येने भाविक कोराडीत दाखल. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांना मातेचं स्वयंभू दर्शन. चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात. महाकाली मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त विधिवत घटस्थापना. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. साताऱ्यातील मोती चौकातील देवीच्या आगमनाचा व्हिडिओ व्हायरल. कमळातून प्रकट झालेल्या देवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. देवीचा आगमन सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील चतुर्शृंगी मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात. चतुर्शृंगी मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी. घाटकोपरमध्ये असल्फाच्या आई भवानीचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन. असल्फा शिव अमृत मित्र मंडळाचे यंदाचे 27वे वर्ष. अंधेरीच्या चकाला परिसरात चकालाच्या आई भवानीचं आगमन. देवीच्या आगमनावेळी ढोल ताशा आणि महिलांच्या लेझिमच्या खेळांनी वेधलं सर्वांचं लक्ष. साई संकल्प मित्र मंडळाचं यंदाचं हे 25वे वर्ष. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील 43 जणांना तुरुंगात पाठवल्याची माहिती. हत्यार कायद्याखाली आरोपी, दारूबंदीचे गुन्हेगार, कलम 307 अंतर्गत गुन्हे करणाऱ्यांना अटक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून